Hello friends, today we will see इंजेक्शन मोल्डिंग. जसं कास्टिंगमध्ये आपण बघितलं, परमनंट मोल्ड कास्टिंग हा प्रोसेस आहे ज्याच्यामधलं कोल्ड चेंबर डाय कास्टिंग हा जसा कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये एक सिलेंडर आहे. त्या सिलेंडरमधनं एका पोर्टद्वारे मटेरियल जे आहे प्रेशराईज पद्धतीने तुमच्या मोल्डमध्ये टाकलं जातं, अलाव इट टू सॉलिडिफाय. त्याच्यामुळं जे निघतं ते कास्टिंग होतं. हे इंजेक्शन मोल्डिंग पण तसंच आहे, सेम तशीच असल्यासारखी टेक्निक आहे. इंजेक्शन मोल्डिंग इज अ टेक्निक used in manufacturing plastic products. 6 main steps are there in injection molding. First is clamp unit. The clamp unit consists of metal plates or platen. The process begins with mold being clamped together under pressure to accommodate the injection and cooling the process. म्हणजे दोन मोठ्या प्लेट्स आहेत ज्याच्यामध्ये मोल्ड हे एनग्रेव केलेलं आहे. ज्यावेळेला दोन प्लेट एक जवळ येतील त्यावेळेला मोल्ड फॉर्मेशन होईल. ज्यावेळेला ओपन असतील त्यावेळेला हाफ मोल्ड इकडं, या मोल्डचा हाफ पोर्शन हा मुव्हेबल प्लेटमध्ये जाईल, हाफ पोर्शन फिक्स प्लेटमध्ये जाईल. मुव्हेबल प्लेट हे जवळ येऊन, मुव्हेबल प्लेट फिक्स प्लेटच्या जवळ येते, तिथं तुम्ही विथ द हेल्प ऑफ हायड्रॉलिक सिलेंडर्स वगैरे त्याला क्लॅम्प करून ठेवलं जातं, जेणेकरून मोल्ड हा तयार होईल. इंजेक्शन, द मोल्टन थर्मोप्लास्टिक मटेरियल विच हॅज बीन मेल्टेड बाय pellet form in the barrel of the machine is injected under pressure into the mold through either a screw or ramming device. जसं आपण बघितलं त्याच्यामध्ये काय होतं, कोल्ड चेंबर डायकास्टिंगमध्ये आपण मटेरियल टाकायचो आणि हायड्रॉलिक सिलेंडरने पुढं ढकलत होतं. त्याच्याऐवजी इथं प्रेशर कुठून डेव्हलप होते, स्क्रू आहे. जसं स्क्रू मूव्ह होत राहील पाठीमागून तो मटेरियलला म्हणजे मोल्टन कंडिशन, म्हणजे पॅलेट टाकलेले त्या पॅलेटमधनं त्याला मोल्टन कंडिशनमध्ये केलं जातं आणि तो जसं स्क्रू पुढं गेल्यानंतर पुढं जात राहतो, तसं पुढं गेल्यामुळं तो एक प्रकारचं प्रेशर डेव्हलप करतो. Dwelling, once the molten plastic is injected into the mold, more pressure is exerted to make sure that the mold cavities are filled using hydraulic and mechanical pressure. म्हणजे जसं आजी एक कास्टिंगमध्ये होती मिश्रण, कोल्ड शट, हे अवॉइड करण्यासाठी प्लॅस्टिक्समध्ये इंजेक्शन मोल्डिंगमध्ये एक प्रोसेस केली जाते, दॅट इज कॉल्ड ॲज ड्वेलिंग. वन्स द मोल्टन प्लॅस्टिक म्हणजे त्याच्यामध्ये इंजेक्ट केल्यानंतर पूर्ण भरायला पाहिजे. त्याच्या हिशोबाने आपण काही प्रेशर, मेकॅनिकल प्रेशर किंवा काही लावलं जेणेकरून मोल्ड पूर्णपणे भरला जाईल याची काळजी घेण्याचं काम हे ड्वेलिंग प्रोसेस करतं. कूलिंग, द प्लास्टिक इज लेफ्ट टू कूल सॉलिडिफाय विद इन द मोल्ड. ओपनिंग, द मुव्हेबल प्लॅटर्न इज सेपरेटेड फ्रॉम द फिक्स प्लॅटर्न टू सेपरेट द मोल्ड. Ejection, the ejection is completed by use of rods, a plate or air blast to remove the plastic component completely from the mold, or there are some ejector pins. With the help of that ejector pin also you can remove this. If you see left to right, components of ring press include a ram, one is screw, hopper, barrel, heaters, materials, nozzle, mold and part. हॉपर आहे, स्क्रू आतमध्ये आहे, स्क्रूच्या वरती हॉपर लावलेले आहे. त्या हॉपर कुठे, स्क्रू कुठं ठेवलेला आहे, बॅरलच्या आतमध्ये आहे. आणि हीटर्स आहेत, त्याच्या भोवती पूर्ण लावलेले हीटर्स आहेत. ते हीटर्स त्या मटेरियलला अजून मेल्ट करतात, मेल्टिंग कंडिशनमध्ये आणतात. तर समोरच्या बाजूला मटेरियल तयार होतं आणि एका नॉझल थ्रू
तो मोल्डमध्ये इंजेक्ट केलं जातं. दॅट्स वाय इंजेक्ट म्हणजे एका आपण बघा इंजेक्शनमध्ये जसं एका पॉईंटमधनं मटेरियल पास केलं जातं तसं एका पॉईंटमधनं हे मटेरियल तुम्ही पुश करणार. आता हे इकडं फार छोटं आहे, तिथं काही मोठ्या प्रमाणात जसं तुमचं डायची मोल्डची कॅपॅसिटी वगैरे आहे त्याच्या हिशोबाने इथं इंजेक्शनचं डायमीटर असतं. और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज गूज नेकच्या हिशोबाने पण म्हटलं जातं. ॲडव्हान्टेजेस ऑफ इंजेक्शन मोल्डिंग आर फास्ट प्रोडक्शन, हायली एफिशियंट, लो लेबर कॉस्ट, design flexibility, high output production, large material choice, low scrap rates, ability to include inserts, good color control, good product consistency, reduced finishing requirement, and enhanced strengths. These are the advantages of injection molding process. Disadvantages also there. Advantages जेव्हा advantages आहेत तिथं काही ना काहीतरी disadvantages असणारच. High tooling cost and long setup lead times, part design restrictions. To avoid undercuts and sharp edges as much as possible. Uniform wall thickness to prevent inconsistencies in cooling process resulting in defects like sink marks. Small runs of parts can be costly. जे एका छोट्या रनसाठी म्हणजे क्वांटिटी कमी जर असेल हे परवडत नाही. नंतर आहे प्रोसेस कॅलेंडरिंग. आपण काय करू, कॅलेंडरिंग नंतर घेऊ. त्याच्या आधी आपण बघू रोटेशनल मोल्डिंग. आता ह्या रोटेशनल मोल्डिंगचं कुठलं कंपाऊंड तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही टाक्या प्लॅस्टिकच्या टाक्या बघितल्यात, पाण्याच्या स्टोरेज टाक्या ज्या बनवल्या जातात विथ द हेल्प ऑफ दिस रोटेशनल मोल्डिंग प्रोसेस. ए लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर प्रोसेस फॉर मोल्डिंग hollow plastic components. 3 separately rotating arms with modules connected to each revolve bidirectionally around their axis. One arm is for loading and unloading of the molds, another arm is rotating within the oven, and third arm holds cooling chamber, and the mold is opened to remove the component. कसं बनवलं जातं तर रोटेशनल कास्टिंग ऑफ PVC plastisols and powder polymers showing the sequence of operations from left to right. Add a measured amount of plastisol or powder to the mold. Close the mold or rotate around the two more axes. Distribute plastisol and plastic powder evenly on mold surfaces. Heat to fuse while rotating. Open the mold and remove the product. Molds are from variety of materials. Molds are made up of steel molds, aluminum molds for better heat transfer characteristics, copper molds for high accuracy and surface details. Steel molds are used for conventional sheet metal processes, and for better surface detail, electroform nickel molds are generally used. Mold release agents such as soaps, waxes, and baked on silicone coatings are used. म्हणजे त्याला हे पावडर ठेवायच्या ऐवजी ह्याचं कोटिंग केलं जातं जेणेकरून हे मटेरियल जे असेल, प्लॅस्टिक जे असेल, जे कंपाऊंड असेल तो मोल्डपासून वेगळा ऑटोमॅटिक होईल. Molds are heated using hot air, direct flame and molten molds, or by circulating hot oil through the mold jacket. हे कशाने गरम केलेलं आहे, कुठल्या पद्धती आहेत
तर हॉट एअरनी करू शकतात, डायरेक्ट फ्लेमनी करू शकतात, मोल्टन सॉल्टनी मल्ट करू शकतात, किंवा ऑइलनी सुद्धा गरम हॉट ऑइल सर्क्युलेशन करून सुद्धा तुम्ही मटेरियलला लिक्विड स्टेजमध्ये आणू शकता. हॉट एअर कशासाठी वापरायचं? स्लो अँड ॲक्युरेट टेम्परेचर कंट्रोल, डायरेक्ट फ्लेम, फास्ट अँड पुअर टेम्परेचर कंट्रोल, मोल्टन सॉल्ट, fast and accurate temperature control, expensive but it's expensive. Oil, fast accurate temperature control, expensive, can be used on site. Mold temperatures vary from 200 degree to 400 degrees centigrade. Mold rotation is biaxial or rock and roll. जसं आपण एका ह्याच्यामध्ये बघतो, खेळण्याच्या ह्याच्यामध्ये तो स्वतःभोवती फिरतो, तो पूर्ण त्याच्या ॲक्सेस भोवती फिरतो, पूर्ण त्याच्या जे आहे त्याच्या भोवती पण फिरतो, स्वतः असा, पूर्ण असा, आणि तो असा काही ठिकाणी असा पण फिरला जातो. 3 ॲक्सेसमध्ये फिरला जातो. द रेशिओ ऑफ रोटेशन स्पीड्स बिटवीन 2 ॲक्सेस इन बायॲक्सियल रोटेशन्स इज व्हॅरिड इन अकॉर्डन्स विथ द प्रोडक्शन रिक्वायरमेंट. लार्ज हॉलो मोल्ड्स इनकॉर्पोरेट एअर वेंट्स to prevent contraction of air inside the cooling, which would cause distortion in the molding. Suitable for small and medium production runs and can be used for prototype during the development of injection and compression molding. जनरली कुठल्या मटेरियलपासून हे बनलं जातं? प्लॅस्टिक, पॉलिव्हिनिल क्लोराईड, PVC, पॉलिइथिलीन, इथिलीन, व्हिनिल ॲसिटेट, कोपॉलिमर, EVA, नायलॉन, थर्मोस्टॅटिक प्लॅस्टिक, इलास्टोमर्स, सेल्युलोज, पॉलिप्रॉपिलीन, पॉलिकार्बोनेट. ॲडव्हान्टेजेस आर लो कॉस्ट टूलिंग, consistent wall thickness, double wall construction, high durability, high stability, high strength, and appearance is also good with this roto molding. Disadvantages are high cycle time, limited material options, high cost of raw materials, low repeatability, high labor cost. These are the disadvantages of blow molding. The next process what we are going to see is blow molding. ब्लो मोल्डिंगमध्ये काय होतं? आपण बाटली, पिण्याच्या पाण्याची बाटली जी आहे ती बनवायचं जे कसं आहे तर तुमच्या थम्सअपची जी बाटली बनवली जाते प्लॅस्टिकपासून, ती बनवण्याचं प्रोसेस जे आहे इट इज कॉल्ड ॲज ब्लो मोल्डिंग प्रोसेस. ब्लो मोल्डिंग इज used for forming hollow plastic parts by inflating the viscous plastic tube, or it is also called as parison, until it fills the mold and forms the desired shapes. There are 3 main types of blow molding: injection blow molding, stretch blow molding, and extrusion blow molding. Injection and stretch blow moldings are often used to create water bottles, cosmetic containers, and other small hollow parts. Extrusion blow molding is used to create medium to large hollow parts, complex geometries, and highly technical requirements such as DV tanks. Extrusion blow molding process. The first stage of the extrusion blow molding manufacturing process is the extrusion of a tube, which is called as parison, of viscous plastics into the product mold. The mold closes around the parison and air is plunged into a inflate the parison against the wall thickness. Once the plastic cools back the solid state and it mold opens and the part is ejected. Finally, the excess material along the mold pinch line is removed by a process called as deflashing, and the part is ready to go for any secondary operations that are needed to finish. बघा इथं आलं आहे. दिस इज हे निळ्या कलरचं जे आहे ते पॅरिसन आहे. पहिल्यांदा ओपन आहे मोल्ड, त्याला पॅरिसन आतमध्ये आलं, त्याच्यानंतर मोल्ड क्लोज झाला. मोल्ड क्लोज झाल्यानंतर जिथून पॅरिसन येत होतं तिथूनच एअर, म्हणजे त्याच्यातला तोंडातनं एअर पुश केलेली आहे. हे पुश केल्यानंतर पॅरिसन
ह्या वॉल थिकनेसला इकडे जाऊन चिकटेल, इकडे जाऊन चिकटेल, त्यामुळं जे आहे ते त्याचं वॉटर बॉटल तयार व्हायला सुरुवात होईल. जसं थ्रेडिंगला पण तसंच जाऊन चिटकतं. इट इज ॲडव्हान्टेजेस आर लो कॉस्ट, हाय व्हॉल्यूम प्रोडक्शन, हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो, डेन्सिटी, डिझाईन फ्लेक्झिबिलिटी, insulation and acoustic properties. These are the advantages of blow molding processes. Now we will see this calendering. We will see the calendering process. One minute, something happens. What happens? Okay. I have to reopen it, so I will reopen that. Automatically it says it stop. So I am again doing what I am doing. Sorry. Now we will see this calendering process. ह्या कॅलेंडरिंग प्रोसेसच्या बद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या कॅलेंडरिंग प्रोसेसचं मॅक्झिमम यूज तुम्हाला बघायला मिळेल हे तुमच्या गरवारे कंपनीमध्ये, ज्याच्यामध्ये हे कॅलेंडरिंग प्रोसेस ही तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळू शकते. ठीक आहे. A calendar is a device used to process a polymer made into a sheet or film. The basic idea of machine is that it squishes a heat softened polymer between two or more rollers, and this area is called nib to form a continuous sheet. हे मी म्हटलं हे तुम्हाला बघायला मिळेल गरवारे पॉलिस्टिरीन. To begin this process, the polymer must go through a blending and fluxing before it goes to the calendar. हे सगळ्या रोलरमधून पास करून शीट तयार करण्याचं काम. It make it a consistency easier for the calendar to handle. The thickness of the polymer sheet is dependent mainly on the gap between the last two rollers. The last one set of rollers also dictate the surface finish, glossiness and texture of the surface. Polymer is ready for going through the rollers tends to follow the faster removing of the roller, so to that it is in contact with the, and it also sticks more to the hot rollers. That's why calendar typically end with a smaller roller at higher speed to peel the sheet off. It is also why the middle roller is kept cooler so that the sheet won't stick to the other rollers, nor will it split by sticking to both rollers, which can happen. Advantages are calendar is very good to handling the polymer that heat sensitive and it causes very little thermal degradation. Good at mixing polymers that contain high amount of solid additives that don't get blended flux in very well. Due to this, the calendar is to produce large amount of metal extrusion. Expansive process, thickness of 0.06 inches. There is tendency to pinholes and voids appear in sheets. Thickness greater than 0.06 inches, then there is a risk of air entrapment in the sheet. To achieve desired thickness is also very difficult process. So this is all about
calendering machines, and we have today in this way we have finished the plastic molding processes. Okay.